महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। महाराष्ट्र राज्य की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना से जुड़े करीब 1,34,000 प्रशिक्षणार्थियों ने आज 5 नवंबर से नासिक में कुंभ मेले की तर्ज पर आंदोलन शुरू किया है। मठाधिपति तुकाराम बाबा महाराज के नेतृत्व में यह आंदोलन शांतिपूर्ण ढंग से प्रारंभ हुआ। सभी आंदोलनकारी भगवा वस्त्र पहनकर गोदावरी नदी तट तक पैदल डिंडी निकालने हुए पहुंचे और वहां से जिलाधिकारी कार्यालय के बाहर बेमियादी अनशन शुरू किया। आपण सर्वांनी या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सामील व्हा, स्वाक्षरी करा। ग्रामीणांसाठी सही करा, तुमचंही करा। तुमची मतं जी चोरी होत आहे, चुकीच्या पार्टीनं मतं जात आहेत, रोजगार नाही, बेरोजगारी आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विधानसभा चुनाव से पहले स्थायी रोजगार देने का वादा किया था, लेकिन आज तक उस पर अमल नहीं हुआ। 11 महीने का प्रशिक्षण पूरा होने के बाद भी युवाओं को रोजगार नहीं मिला है और उनके प्रशिक्षण प्रमाण पत्र को अन्य नौकरियों में मान्यता नहीं दी जा रही है, जिससे उनका भविष्य अंधकारमय हो गया है। सरकार को चाहिए कि इन प्रशिक्षणार्थियों से तुरंत संवाद कर उनकी समस्याओं का समाधान करे। यदि मांगे नहीं मानी गई तो यह आंदोलन राज्यव्यापी किया जाने की चेतावनी दी गई है। 36,000 विद्यार्थी त्याचे जे प्रमुख आहेत, माझ्यासोबत बालाजी पाटील साकुरकर साहेब आहेत, प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले। ह्याच गोदावरी नदीमध्ये आम्ही जे स्थान निवडलं, अनेक संत महंत या गोदावरीच्या नदीमध्ये येऊन स्नान केल्यानंतर पवित्र होतात। मग आमच्या महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी जर नोकरीपासून वंचित राहत असतील, जे माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता, तो शब्द कुठेतरी पाळावा आणि ती आमची साडेसती पाठीमागची निघून जावी म्हणून या गोदावरी नदीमध्ये हे सर्व युवा प्रशिक्षणार्थी आंघोळ करण्यासाठी आले होते। पण पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही एकटे चला, तर मी सर्वांच्या वतीने मी एकट्याने आंघोळ ह्या ठिकाणी केलेले आहे आणि ही व्यथा गोदावरीच्या चरणी आम्ही मांडत आहोत। जवळपर्यंत आम्हाला हक्क किंवा आमचा योग्य निर्णय जे प्रशासकाने जो शब्द दिलेला आहे निवडणुकीपूर्वी तो शब्द पाळावा आणि माननीय उदय सामंत साहेब सांगले आले होते, उपोषणस्थळी सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल किंवा तुमची भेट घेऊन दिली जाईल। तब्बल 3 महिने झाले तरी अद्यापही ही मुलांचं कुठलंही काम ह्या ठिकाणी होत नाही, त्या मुलांचा पगार नियमित होत नाही, अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण आहेत। माझी ह्या गोदावरी मायला विनंती आहे, अनेक राज्यातून नव्हे देशातून मंडळी ह्या ठिकाणी येतात, तुझ्या दर्शन तुझ्या खुशीमध्ये स्नान करतात, त्यांच्या पाठीमागची इडापिडा निघून जाते, अनेक दोष या ठिकाणी निघतात। आमच्या या युवा प्रशिक्षणार्थींची व्यथा संपून त्यांना हक्काची भाकर मिळावी एवढी अपेक्षा या ठिकाणी गोदामाईच्या चरणी अर्पण करतो। गोदामाई की जय, आमची माई। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।